फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल. ज्याचा उतारा बाधित आहे, ज्याचा 7-12 बाधित आहे, त्याला तातडीने एकरी 50,000 रुपयाची मदती झाली पाहिजे. मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे. जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, कारण आज साधं ऊसाचं पीक जरी असेल किंवा छोटी एखादी भाजी जरी किंवा बाकीच्या गोष्टी करायची असतील, सुद्धा 25-50 हजार रुपये एकरी लागतात. आणि दुसरं याच्यामध्ये सरकारने कुठलेही त्यांचे किती MM पाऊस झाला, काय झालं, किती झालं, यांचे निकष काय, त्या निकषास तो शेतकरी बसतो का? सोपं आहे. ज्याचा उतारा बाधित आहे, ज्याचा 7-12 बाधित आहे, त्याला तातडीने एकरी 50,000 रुपयाची मदती झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. पण सर, आता जी मदत सध्या त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम होत आहे किंवा सरकारकडून किंवा शासनाकडून किंवा राजकीय पक्षांकडून जी मदत त्या ठिकाणी पोहोचवली जाते, त्यावर आता नेत्यांचे फोटो देखील बघायला मिळतात. म्हणजे काय झालं, कसं आहे, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल, माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल. मला हेच तो दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं, की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता, सुसंस्कृतपणा होता राजकीय, तो आता नष्ट पावलाय. म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे, त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे. आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण आता नापीक होईल, इतका मोठा महापूर आलेला आहे. त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे. जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल, तर निदान त्या बळीराजाचा विचार करा. आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका. मदत करताना मी ह्या पक्षाचा आहे का, तो त्या पक्षाचा आहे का, ह्याचा विचार करू नका. कोणाकडनं मदत होते ह्याचाही विचार करू नका. त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तुमचे फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल, नाहीतर आपल्या सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेममध्ये लागतील. बरोबर. पण मग आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय स्टंट या ठिकाणी सध्या होताना बघायला मिळतोय का? कारण याच्या अगोदर 2019चा जो महापूर आलेला, त्यावेळेस देखील अशीच परिस्थिती होती, त्यावेळेस देखील टीका करण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा काय आहे, ज्याची बौद्धिक पातळी कमजोर असेल ना, त्या स्थानिक स्वराज्य निवडणुका, इतर जिल्हा परिषदा निवडणुका, ग्रामपंचायती निवडणुका, ह्या आता गेल्या बाजूला. मी वेगळ्याच शब्दात सांगणार होतो, त्या गेल्यानंतर त्या गेल्या खड्ड्यात. पहिल्यांदा या महाराष्ट्रातील मराठी शेतकऱ्याचा विचार करा. तो पोचतोय तुम्हाला, शेतमालाला भाव मिळत नाहीये, प्रत्येकाला कधी दुष्काळ पडतोय. आता ओला दुष्काळ का जाहीर करत नाहीयेत? प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे? इतर ठिकाणी छाती काढून पुढे येता ना तुम्ही एकसारखे, आम्ही हाव केलं आणि त्याव केलं. मग इथे या ना त्वरित पुढे, द्या ना एकरी 50,000ची मदत. आणि जी मागतोय ती कमी, ती अत्यंत तुटपुंजी आहे, हेही लक्षात ठेवा. कळलं का? नुसतं टीव्हीवर चमकण्याकरता स्वतःचे फोटो टाकणे, आम्ही आज इकडे गेलो, आम्ही आज ह्या तालुक्यात गेलो, त्या बांधावर गेलो, त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत कशी पोहोचेल हे त्या उतार्यांचा अभ्यास करून लगेच द्या. ते आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गेलेले बघायला मिळतात. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री दौरे करताना बघायला मिळतात. राज्याचे सगळे मंत्री आहेत, त्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत. आणि असंही म्हटलं गेलेलं आहे की दिवाळीच्या आधीपर्यंत या सगळ्यांना मदत पोहोचेल. पण महाराष्ट्रात आधीच मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. मला वाटतं महाराष्ट्रावरती 9 लाख कोटींपेक्षा जास्ती कर्ज आहे. आणि हे नुसते दौरे करून जर सगळं साध्य होणार असेल, दौरे त्यांना करायचे असतील, त्यांच्या नियमात बसत असतील, दौरे करा. पण दौरे चॉपरनीच करताय ना, मग त्याच चॉपरनी परत या, अत्यंत तातडीची बैठक घ्या आणि त्वरित 24 तास, 28 तास, 72 तासामध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये पहिली तातडीची मदत या शेतकऱ्यांना पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्यांचं 100% पुनर्वसन करायचं आहे. फक्त त्यांना त्यांच्या शेतीकरता मदत नाही करायची आहे. पशुधन सुद्धा गेलेलं आहे, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, कुटुंब संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ह्यांना संपूर्णपणे शून्यातनं उभं करायचं आहे, ह्याचा विचार करा. बांधावर जाणार ते कुठेही जा, ज्या चॉपरनी जाताय, ज्या हेलिकॉप्टर जातात त्यांनी लगेच परत या, तुमचं सगळं झालं की. आणि आपापसातल्या कुरवडी असतील त्या थांबवा. एक जण फोटो टाकतोय, दुसरा म्हणतोय फोटो का टाकला, हे आता विषय राजकारण बाजूला ठेवा. थोडी माणुसकी आता मनामध्ये आणा, थोडी माणुसकी उरली असेल तर. सर, दुसरा असा प्रश्न आहे की सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेला महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे, त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. स्टॅच्यूच्या बैठकीमध्ये देखील स्थानिक आमदारांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्या ठिकाणी दुरावस्था ह्याच्यासाठी आहे कारण शासन लक्ष देत नाहीये, मुंबई महानगरपालिका टाळाटाळ करत आहे, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मात्र राजकीय गोष्टी जेव्हा असतात त्यावेळेस राजकीय पक्ष मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वार्थाकरता महापुरुषांचे विचार आणि पुतळे वापरायचे, हेच यातनं आता आपल्याला कळतं. जर खरोखर अंतर्मनांमध्ये आपले महापुरुष असतील आणि त्यांना तुम्ही जर खरोखर त्यांचं
पूजनीय किंवा त्यांचं पूजन करत असाल तर अशा प्रकारच्या गोष्टी मला वाटतं ह्या आमदारांना बोलायची काही आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी फक्त माझी खुर्ची कशी टिकेल ह्याच्यापेक्षा इतिहासात ज्यांनी शौर्य गाजवलं आहे, ज्यांचे पुतळे आपण उभे केलेले आहेत, त्याला व्यवस्थित सुरक्षितता आणि त्याची डागडुजी ही कायमस्वरूपी उत्तम प्रमाणात झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात तर आलेली आहे, मात्र कुठलंही काम होताना बघायला मिळत नाही. 1966 साली खरं तर तो पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला होता, त्यानंतर काही वेळेस डागडुजी केली असली तरी आता मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होताना बघायला मिळतं. हेच दुर्दैव आहे ना. गरज पडली की ते विषय पुढे आणायचे, गरज संपली की ते विसरायचं, हेच यातनं आपल्याला कळतं. परंतु जसं खरंच तुम्हाला मी सांगितलं, अंतर्मनात तुमच्या जर ते महापुरुष असतील, त्याच्या मोठ्या व्यक्ती असतील, तर तुम्ही त्याची नक्की दुरावस्था व्हायला देणार नाही. सर, एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना काल 2250 कोटींचं मदत जी आहे ती जाहीर झाली, परंतु एकरी 7,000 रुपये जर शेतकऱ्यांना पकडलं तर एकरी 7,000 रुपये येत आहेत. एक निविदा प्रक्रिया पुढे आलेली आहे की मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवासस्थान आहे त्या निवासस्थानाची देखरेख असेल किंवा सोफा सेट असेल, इतर गोष्टींसाठी जे निविदा काढली त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च होणार आहेत अशा प्रकारचं त्यामध्ये निविदामध्ये दिसतंय. याकडे कसं तुम्ही एकरी 7,000 काय भीक देताय का तुम्ही? साधं तुम्हाला मगाशी एक साधं गणित सांगितलं, भाजीपाला पिकवायचा असेल, साधा ऊस लावायचा असेल ना तरी 50 ते 60,000 रुपये एकरी खर्च येतो. आणि जर फळबाग असेल तर तो काही लाख रुपयांमध्ये एकरी असतो. ही काय भीक देताय का त्या बळीराजाला तुम्ही? हा अपमान आहे त्याचा. आणि एक लक्षात ठेवा, परत सांगतो, ही एकरी मदत हा विषय नाही आहे, ते संपूर्ण कुटुंब उभं राहणं हे महत्वाचं आहे. मदत करताना फक्त त्याचा उतार्याचा विचार करू नका. त्याचं पशुधन गेलेलं आहे, त्याचं सर्वस्व गेलेलं आहे, जो आपल्याला पोचतोय, ज्याच्यावर आपण जगतोय, ज्याच्यावर आपण राजकारण खेळतोय. आता आपण त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने. आणि सत्ताधाऱ्यांनी 100% 7,000 रुपये वगैरे हे असले काहीतरी फालतू मदत करू नका.